विवाह झाला, परवा जन्मोत्सव साजरा केला आणि आज आमचे भगवंत निजधामाला जाणार. परंतु तत्पूर्वी राजा परीक्षित विचारतोय, काउमुनीवर, काल भगवंताचा विवाह झाला आणि जरासंध नावाचा दैत्य हा उन्मत्त झाला होता असं मी ऐकलंय. भगवंताकडून जरासंधाचा मृत्यू नव्हता, मग जरासंधाचा वध कोणी केला सांगा ना मला कथा. परीक्षिताच्या डोळ्यात पाणी आहे. का पाणी आहे? 7वा दिवस आहे. आज तो जगाचा निरोप घेणार आहे. डोळ्यात अश्रू आहे, मात्र हृदयामध्ये भगवंताची भक्ती आहे आणि भक्ती वृद्धिंगत होत गेल्यानं राजा परीक्षित एक प्रश्न विचारतोय आणि आपल्या नरदेहाचं सार्थक करून घेतोय. श्रोत्याहो, या व्यासपीठावरून आज एक विनंती. शेवटचा दिवस जितका आनंद घेता येईल ना तितका घ्या, कारण की परत पुन्हा भागवत आयोजन होईल, पण केव्हा होईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. तुम्हा सर्वांच्या कृतज्ञतेतून हा भागवत सप्ताह उभा राहील खात्रीशीर. मी तुम्हाला आश्वासन देईन, पण कधी होईल हे सांगता येत नाही ना. आनंद घ्या. राजाने विचारले, जरासंधाचा वध कोणी केला प्रभू सांगा ना मला. तेव्हा शुकदेव मुनी म्हणतायत, राजा आई, धर्मराज युधिष्ठिर यानं भगवंताजवळ इच्छा व्यक्त केली की देवा मला राजसूय यज्ञ करायचा आहे आणि तो राजसूय यज्ञात तुम्ही उपस्थित आहात तेव्हाच मला तो पार पाडायचा आहे. तर काय करावं लागलं त्याच्यासाठी? धर्मराज युधिष्ठिराची राजसूय यज्ञ करायची इच्छा बघून भगवान परमात्मा म्हटले, युधिष्ठिरा जर यज्ञ करायचा आहे ना तर तुला दिग्विजय प्राप्त करावा लागेल. युधिष्ठिर म्हणाला, दिग्विजय म्हणजे काय प्रभू, काय करावं लागेल? भगवंत म्हणाले, पूर्ण राज्यांना तुला जिंकून घ्यावं लागेल. युधिष्ठिर म्हणाला, बस एवढंच? भगवंत हसले आणि बघ एवढंच का शक्य झालं तर पण. आणि अशाच प्रकारे धर्मराजाला भगवंत असं सांगून हा धर्मराज युधिष्ठिर अर्जुन नकुल सहदेव हे दिग्विजय करायला गेले. दिग्विजय करीत असताना सर्व राज्यांना जिंकून घेतलं. या ठिकाणी हरिभक्त परायण शिकताई तुपे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं कायमच्या गजरात स्वागत गोपाल कृष्ण भगवान की जय. सहदेव यांनी जिंकून घेतलं, पण मगध देशाचा राजा हा जरासंध होता. अतिशय उन्मत्त झाला होता महाराज आणि भगवंताचा द्वेष करणारा हा जरासंध होता. धर्मराज युधिष्ठिर भगवंताकडे आला आणि म्हणाला, देवा आम्ही सर्व राज्यांना जिंकून घेतलो हो, पण मगध देशाचा जो राजा आहे ना जरासंध याला मला जिंकता येत नाहीये. भगवंत म्हणाले, युधिष्ठिरा प्रत्येक ठिकाणी शक्ती नाही तर युक्तीचा उपयोग करावा लागतो. आज जे स्वराज्य आपलं स्थापना झालंय ना हे शक्तीच्या बळावर नाही, हे शिवरायांच्या युक्तीच्या बळावर हे स्थापना झालंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रत्येक ठिकाणी शक्ती काम करीत नाही, काही ठिकाणी युक्ती वापरावी लागते. भगवंत म्हणाले, बघ अर्जुनाला बोलावलं, अर्जुना इकडे ये. अर्जुन भीम उपस्थित झाला आणि श्रीकृष्ण अर्जुन आणि भीमाला म्हणताय, आपण जरासंधाच्या महालामध्ये ब्राह्मणाचा वेश धारण करून जायचं. कारण की जरासंध हा ब्राह्मण भक्त होता आणि ब्राह्मणांवर अपार श्रद्धा या जरासंधाची होती, अपार भक्ती होती. ब्राह्मणांना काय हवं काय नको हा जरासंध बघायचा. म्हणून श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना भीम आणि मी आपण तिन्ही जरासंधाच्या महालात जाऊया. ब्राह्मणाचा वेश धारण करायचा आणि जेव्हा जरासंध विचारेल ना तुम्हाला दक्षिणा म्हणून काय हवं, तेव्हा आपण त्याला द्वंद्व युद्धाची भिक्षा मागायची. भीम अर्जुन आणि श्रीकृष्ण अर्जुनाचा ब्राह्मणाचा वेश धारण करून मगध देशाच्या राज्यात गेलेले आणि जरासंधाच्या घरापुढे महालापुढे जाऊन उभे राहिले आणि म्हणतायत, ओम भवते भिक्षाम देहि, ओम भवते भिक्षाम देहि. जरासंधाचे उच्चार त्याच्या कानावर गेले आणि जरासंध पळत पळत आला आणि बघतो तर काय आपल्या अंगणात 3 ब्राह्मण उभे आहेत. ब्राह्मणांचं यथोचित स्वागत केलं, परंतु जरासंध हा चाणाक्ष बुद्धीचा होता. या तिघांची शरीरयष्टी बघून, त्यांची बोलण्याची लकब बघून
जरासंधाला वाटलं हे ब्राह्मण नाहीये, कारण की ब्राह्मणाची शरीरयष्टी इतकी धष्टपुष्ट नसते. योग्य मर्यादित ब्राह्मण असतो, हे क्षत्रिय, हे ब्राह्मण नाहीत, ओळखलं जरासंधानं. आणि जरासंध म्हणाला, कोण आहे तुम्ही, तुमचा योग्य परिचय द्या. श्रीकृष्णाने योग्य परिचय देत म्हटले, अरे जरासंधा, मी श्रीकृष्ण, हा भीम, हा अर्जुन. म्हणाले, मग हा वेश परिधान करण्याची गरज नाही, हा वेश परिधान करून का आले, तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडनं? श्रीकृष्ण म्हणाले, मला तुझ्याकडनं काहीच नको, मला फक्त तुझ्याकडून युद्ध पाहिजे. जरासंध हसला आणि म्हणाला, आपल्यासारखे मूर्ख या जगात कोणीच नाही, भिक्षा म्हणून कोणी युद्ध मागतं का? आणि जर युद्धच करायचं होतं तर ब्राह्मणाचा वेश धारण करण्याची गरज नव्हती असं मला वाटतं. जरासंध म्हणाला, तुम्हाला युद्धच करायचं ना, पण मी ज्याचे युद्ध करू इच्छितो त्याच्याशीच मी युद्ध करेन. श्रीकृष्ण, तू रणछोडेस म्हणून मी तुझ्याशी युद्ध करणार नाही. अर्जुन माझ्या तोलामोलाचा नाहीये, अर्जुन योग्यतेचा नाही, तुला भीम युद्ध करेल तर फक्त भीमाशी करेल. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझी तुझ्याशी युद्ध करण्याची इच्छा नव्हती, आणि करू देणार होतो तर ते भीमालाच करू देणार होतो. आता तू तुझ्या तोंडाने म्हणाला भीमाशी युद्ध करायचं, भीमाला आश्वासन केलं, भीमा गदा घे, जरासंधाशी युद्ध कर. जरासंधाच्या हातात गदा दिलेली आहे, भीमाच्या हातात गदा दिलेली आहे. युद्ध भूमीवर गेले आणि युद्ध करण्यास प्रारंभ झालेला आहे. दोन्ही एकमेकांवर वर्षाव करीत होते, युद्ध करीत होते, पण धारातीर्थ कोणीही पडत नव्हता. महाराज 17 दिवस युद्ध चाललं, आणि 17 दिवस झाले. भीम भगवंताकडे आला आणि भगवंताला म्हणाला, काहू देवा, काय चालू आहे? 17 दिवस होऊन गेले युद्धाला, कोणी गतप्राण व्हायला तयार नाहीये. आता मी कंटाळलो, युद्ध इथेच थांबवा, आणि नाही करायचं आपल्याला राजसूय, इच्छा नाही आपली आता. भगवंत म्हणाले, कशी इच्छा नाही तुझी? माझी इच्छा आहे ना राजसूय करायची. भगवंत भीमाला म्हणतात, भीमा, मी जसं युद्धाच्या बाहेर करेल ना, तशी कृती तो युद्धभूमीत करायची, फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं. भीम म्हणाला, शेवटचा दिवस करा प्रभू, याच्यानंतर युद्ध नाही, करणारच नाही. भगवंत म्हणाले, अरे आज तुझाच विजय, हा शेवटचा दिवस आहे आणि तूच विजय होणार, विश्वास ठेव माझ्यावर. युद्ध परत सुरू झालंय. जरासंधाने हातात गदा घेतली, भीमाने हातात गदा घेतली, युद्धभूमीवर गेले आणि भगवंत युद्धभूमीच्या बाहेर उभे. भगवंतांनी गवताची एक काडी घेतली. गवताची काडी घेतल्यानंतर तिला मधोमध पाडलं. त्याचा प्रकार भीमानं सुद्धा जरासंधाला आडवं पाडलं. त्याचा उजवा पाय आपल्या हातात घेतला, त्याला टर्कन दिशे पाडलं. भगवंतांनी उजव्या हाताची काडी डाव्या हातात घेतली, डाव्या हाताची काडी उजव्या हाताला फेकली. त्याच प्रकारे जरासंधाने उजव्या हाताचा देह डाव्या हाताकडे फेकला आणि डाव्या हाताचं धड हे उजव्या हाताला फेकला आणि जरासंधाचा वध झाला.